नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मराठी। बिग बॉसच्या घरात सुरू असलेलं राजकारण घराबाहेर असलेल्या त्या सदस्यांच्या नातेवाईकांना काही आवडलेलं दिसत नाहीये। कोल्हापूरची आणबान शान धनंजय दादा म्हणजेच डीपी भाऊचा बोलबाला अवघ्या कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात आहे। मात्र बिग बॉसच्या घरात तोंडावर खोटं बोलून गेम खेळणारी सदस्य पाहून डीपी भाऊंच्या आईंना काही आवडलेलं नाही। नागपंचमीच्या सणाच्या दिवशी आई साहेबांनी डीपी भाऊंना एक सल्ला दिला आहे। डीपी, बिग बॉसच्या घरात सापासारखी काट टाकणारी लोक आहेत, अशा लोकांपासून तू सावध राहा आणि अशा माणसांना ओळखायला शिक, असा सल्ला आईनं डीपीला दिला आहे। झालं असं आहे की डीपी बिग बॉसच्या घरात आले आहेत, पण या घरातील राजकारणाचा ते अजून हिस्सा झालेले नाहीत। येईल त्याच्या सोबत ते स्वभावानुसार वागतात, पण घनश्याम सारखी माणसं आधी तोंडावर गोड बोलतात आणि मागून राजकारण करताना दिसत आहे। त्यामुळेच घराबाहेर असलेल्या आईनं आपल्या या लेकाला सावध राहण्याचा सल्ला दिला आहे। तुम्ही धनंजय पवार म्हणजेच डीपींना काय सल्ला द्याल? कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। आणि बिग बॉसच्या घरातील अशाच अपडेट्ससाठी कलर्स मराठीवरती पाहायला विसरू नका। बिग बॉस सीझन 5 आणि हो, या रियालिटी शोचे सर्वच भाग तुम्ही जिओ सिनेमावरती सुद्धा पाहू शकता। आणि या घरातील इंटरेस्टिंग गॉसिपसाठी रेडिओ मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, व्हिडिओ नक्की शेअर करा।